ग्रामीण हद्दीतील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत शेंडगे यास MPDA कायद्यान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध. माननीय अतुल V. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरीरविषयक तसेच वाळू तस्करी, अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करावे तसेच प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट आदेश केले होते. वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत नारायण शेंडगे राहणार पिसेवाडी, वेळापूर, तालुका माळशिरस यांच्याविरुद्ध शरीरविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, अवैध सावकारी करणे, घातक हत्याराचा वापर करणे, दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, हत्याराचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे असे 9 गुन्हे वेळापूर तसेच अकलूज पोलीस ठाणे येथे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तरी देखील पुन्हा गुन्हेगारी कारवाई करून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती. स्थानबद्ध इसम अवधूत शेंडगे याच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी माननीय श्री अतुल V. कुलकर्णी यांच्या मार्फतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक वेळापूर पोलीस ठाणे यांनी माननीय जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सोलापूर येथे MPDA कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता. माननीय श्री कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केल्याने अवधूत शेंडगे यास येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण हद्दीतील वाळू तस्करी, शरीरविषयक व मालाविषयक अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध MPDA कायद्यान्वये यापुढे देखील अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा माननीय अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे. सदरची कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज, माननीय श्री अभिजित पाटील अप्पर जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक माननीय श्री संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिश शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, सहाय्यक पोलीस फौजदार अंडगाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यश आनंदपुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल माळी, पोलीस कॉन्स्टेबल पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल हिंगणगावकर, पोलीस कॉन्स्टेबल काटे तसेच माननीय जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडील श्री उत्कर्ष देवकुळे, तहसीलदार श्री विलास म्हेत्रे यांनी कामकाज केलं आहे.